हॅलो फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती तसंच सार्वजनिक आरोग्य विभाग भरती दोन्हीसाठी एक जी आर प्रसिद्ध झालेला आहे. आणि त्या जी आरमध्ये पास होण्याचे जे गुण आहेत ते 45% वरून 35% करण्यात आलेले आहेत. असा एक तो जी आर आहे. मग नेमका कोणत्या पदासाठी आहे, कशामुळं ही गुणांची म्हणजे जे टक्केवारी होती पासिंगची ती त्यांनी कमी केलेली आहे, ती सगळी माहिती आपण पाहणार आहोत. आणि हा नवीन जी आर आहे बरं का आपल्या जिल्हा परिषद भरती आणि आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला ANM भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि ANM रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा यामधनं कव्हर होणार आहे. तर या ठिकाणी पहा, टायटल काय आहे ते सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच ग्राम विकास विभाग. आता ग्राम विकास विभाग म्हणजे जिल्हा परिषदा अखत्यारीतील आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका पदभरतीकरिता पात्र निकष गुणांची मर्यादा शिथिल करण्याबाबत. आता त्याच्या खाली पहा आणि कधीचा जी आर आहे हा, तर 30 जुलै 2026 तारीख दिली, परंतु आज तो 31 जुलैला पब्लिश झालेला आहे. तर त्याच्यामध्ये प्रस्तावना पहा. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य यंत्रणेत आरोग्य सेविका, ज्याला आपण ANM असं म्हणतो, हे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सुद्धा भरलं जाणार आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आहे. हे पद अत्यंत महत्त्वाचे आणि ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा मुख्य कणा मानले जाते. ग्रामीण आरोग्याचा मुख्य आधार असणाऱ्या आरोग्य सेविका थेट गावागावात, वाड्या वस्त्यांवर जाऊन आरोग्य सेवा पुरवण्याचे काम करतात. प्राथमिक आरोग्य केंद्र, ज्याला आपण PSC म्हणतो, आणि उपकेंद्र म्हणजे सब सेंटर म्हणतो, स्तरावर त्या कार्यरत असतात. ज्यावेळी डॉक्टर उपलब्ध नसतात त्यावेळी आरोग्य सेविकाच पहिली वैद्यकीय मदत पुरवतात. माता आणि बालसंगोपनाच्या दृष्टीने गरोदर महिलांची नोंदणी करणे, त्यांची नियमित तपासणी करणे आणि त्यांना आवश्यक लोहयुक्त गोळ्या देणे, व लसीकरण देणे ही त्यांची जबाबदारी असते. नवजात बालकांपासून ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांचे संपूर्ण लसीकरण वेळेत पूर्ण करण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर असते, ज्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध आरोग्य योजना, उदाहरण जननी सुरक्षा योजना, मातृत्व वंदन योजना, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आरोग्य सेविका करतात. महाराष्ट्रातील विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागातील आरोग्य दर्जा सुधारण्यात आरोग्य सेविकेचे योगदान अतुलनीय आहे. म्हणूनच त्यांची रिक्त पदे भरणे आणि पात्रता निकषांवर योग्य निर्णय घेणे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची अत्यंत गरजेचे आहे. राज्यातील ग्रामीण भागामध्ये आरोग्य व्यवस्थेतील आरोग्य सेविकांचे महत्त्व व सद्यस्थितीतील त्यांची रिक्त पदे पाहता भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, अराजपत्रित गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग दिनांक 4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्रमांक 8 उपमुद्दा 2 मध्ये नमूद गट ब, अराजपत्रित गट क व गट ड पदभरतीकरिता असणारी 45% पात्रता गुणांची मर्यादा सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीतील आरोग्य सेविका पदाच्या भरतीकरिता शिथिल करून सदर पात्रता गुणांची मर्यादा 35% करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. आता मी तुम्हाला मुद्दा सांगतो, हे शासन निर्णय काय तुमच्या लक्षात आलाय. ANM म्हणजे आरोग्य सेविका पदासाठी आहे. हे काय झालं माहिती आहे का, 2023 जेव्हा भरती झाली ना, तेव्हा 45% सुद्धा गुण उमेदवारांना मिळाले नाही. त्यामुळे खूप पदं रिक्त राहिली 2023 आणि मग यावेळेस सुद्धा तसं होऊ नये, कारण आता त्यांना जाहिरात काढायची आहे.
म्हणून जी उत्तीर्ण होण्याची जी पात्रता आहे ना, ती 45% ऐवजी 35% करण्यात आली. कारण बरेच जागा रिक्त का राहिल्या, तर तेव्हा ज्या कोणी ह्या ए-एन-एम झालेल्या आपल्या ताई होत्या, बऱ्याच जणींना 35% गुणसुद्धा मिळाले नाही. त्यामुळं त्या जागा रिक्त राहिल्या आणि जर घ्यायचं असेल, तर किमान 35% गुणांची अट होती आणि म्हणूनच ती अट शिथिल करून आता 45 गुणांची अट होती. म्हणजे बऱ्याच जणांना 45% गुणसुद्धा मिळाले नाही. मग ती 45% गुणाची अट कमी करून आता 35% केलेली आहे. जेणेकरून ज्या जागा रिक्त राहिल्या होत्या त्या आता रिक्त राहणार नाहीत आणि मोठी भरती असणार आहे ए-एन-एमची, खूप मोठी भरती असणार आहे. आता शासन निर्णय काय झालेला आहे, तर भूतपूर्व आणि हे फक्त ए-एन-एमसाठीच झालं आहे बरं का. इतर पदांना 45%च अट आहे. फक्त ए-एन-एमसाठीच हा बदल केलेला आहे. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित, गट क व गट ड सवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनामधील मुद्दा क्रमांक 8 उपमुद्दा 2 मध्ये नमूद गट ब अराजपत्रित गट क व गट ड पदभरतीकरिता असणारी 45% पात्रता गुणांची मर्यादा सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील आरोग्य सेविका पदांच्या भरतीकरिता शिथिल करून सदर पात्रता गुणांची मर्यादा 35% करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर पदांच्या पदभरतीकरिता सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयामधील उर्वरित तरतुदी कायम राहतील. तर ए-एन-एमवाल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूया. थँक्यू व्हेरी मच.